निश्चितच भरपूर जणांना सहकार्य देखील केलंय कॉमेंट्रीच्या पॅनल मध्ये. चला जाऊया आपण आता मात्र मॅचच्या दिशेने. मॅच लावते सुरुवात. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा आम्ही देतोय. रोशन साठवण बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल सॉफ्टने खेळले गेलेत फलंदाज प्रतीक जाधव. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून मात्र पूर्ण केला जाईल आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील वेगानं पूर्ण केली आहे. डोळ्याची पापणी लवता न लवता ही दुसरी धाव अगदी वेगानं पूर्ण केली. 2 ओव्हरचा मॅच. आता मात्र मजा येणार आहे कारण आपल्याकडे निश्चितच थोडासा वेळ कमी राहिलाय आणि या कमी वेळामध्ये आपल्याला सामने देखील फिनिश करायचे. पहिल्या बॉलवरती 2 धावा मात्र इथून पूर्ण झालेत. पुढील बॉल यावेळेस हा चेंडू असणार आहे वाईट. चेंडूची पिचिंग आपण पाहिली तर निश्चितच डाव्या स्टेच्या बाहेर ही आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि अवंतच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये ही जोडलीच जाईल. प्रतीक जाधव मॅच मध्ये त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवलाय. षटकातील पुढील बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग सॉफ्टने खेळले होते समोरच्या दिशेनं. सिंगल धाव मात्र इथून पूर्ण केली जाईल. सॉरी 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्यात. 2 धाव्याने धावफलक पोहोचले गेले. एकंदर 5 अंकांवरती चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 2. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती रोशन. सरळ बॅटने खेळले गेले. एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 या अंकांवरती. कारण सिंगल डबल ही रक्तवाहिनी आहे क्रिकेटची आणि ते निश्चितच सिंगल डबल धावा जर तुम्ही चालू ठेवल्या तर एक चांगला धावफलक उभा करण्याकरता यशस्वी होऊ शकता. आणि सध्या तरी तेच ध्येय या 2 बॅटर्स आपल्याला पाहायला मिळाले या पहिल्या ओव्हर मध्ये. यावेळेस डाव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूमी जाधव ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती भूमी त्यान प्रतीकनं. अखू टप्प्याची लेन ऑन साईडला खेळले गेले. शॉर्ट मिड ऑफ वरनं चेंडू ट्रॅव्हल होईल परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या अगोदर 2 धावा अचूक पद्धतीने पूर्ण केलेत. जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल, काही मिलो ना मिलो तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग्य पडेल. इथून अजून काही चांगले प्रयत्न करावे लागणार आहेत. अखू टप्प्याची लेन ऑन साईडला खेळले गेले. अगदी खाली क्षेत्र आहे. नो चान्स ऑन द फिल्डर. चेंडू एका टप्प्याने निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमा रेषा पार येतोय हा चौकार 4. आणि या चौकाराच्या साइन आता मात्र धाव फलक पोचलं जाईल ते म्हणजेच 12 या अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिला तर मग 5 चेंडूंचा खेळ आहे तो संपन्न झाला आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. षटकातील पुढील बॉल. हो सुंदर स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला 1 बाउन्स न चेंडूला फील्ड केला जाईल परंतु 2 धावा त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये ह्या पूर्ण केल्याच जातील. 2 धाव्याने धावफलक पोहोचले गेले 14 या अंकांवरती. पहा मित्रांनो जबरदस्त खेळ मात्र क्रिकेटचा चालू आहे. सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. मोठे फटके बॅट मधून येत नव्हते परंतु सिंगल डबल ची जी रक्तवाहिनी आहे ना ती मात्र चालू ठेवली आणि त्याच कारणास्तव पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धाव फलकावरती जोडण्यामध्ये यशस्वी आहेत हे 2 फलंदाज प्रतीक जाधव अँड भूमी जाधव. जबरदस्त पार्टनरशिप ही आपल्याला पाहायला मिळाली आहे. घेऊया आपण छोटासा एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने बोलूया.
जबरदस्त सुरुवात मात्र पाहायला मिळाली. यावेळेस राज साठवण नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळले गेलेत आणि चेंडू आपण पाहिला तर मग दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून सीमारेषा बाहेर निघून गेलाय. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु यावेळेस क्षेत्ररक्षणाकडनं देखील झालेल्या मिस्टेक निश्चितच फायदा देऊन जातील एकविरा स्फोट नागले या संघाला. चांगला फटका आहे पुन्हा एकदा. डिफेक्स्टा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग झाली आहे परंतु 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु रोखले गेले. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील. या 2 धावेनं धावफलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 20 अंकांवरती. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 2. अजूनही आपण पाहिलं तर मग 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी आहे. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. मधली यष्टी उद्ध्वस्त केली गेली. फर्निचर डिस्ट्रॉय केले गेले. परतावं लागेल प्रतीक जाधव या खेळाडूला डगआउटच्या आशयाला. आउट. काय जबरदस्त ही वापसी पाहायला मिळाली आहे. म्हटलं गेलं ना, खेळ पत्त्याचा असो किंवा जीवनाचा, आपला एका तर तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा बादशाह असेल. आणि काय जबरदस्त ही वापसी पाहायला मिळाली गोलंदाज राज साठवण करणं. 4999 वाघोबा स्फोट राजावली संघ. पण ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या मात्र पूर्ण करायचे. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग सुंदर चेंडूच्या हाताने नो बॉलचा इशारा आला. तुमचं कुठला नो? ओव्हर स्टेप. थोडस नियंत्रण चुकलं गोलंदाजी मध्ये आणि निश्चितच ओव्हर स्टेप करून बसलेत गोलंदाज आणि त्याच कारणास्तव पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. उघडा डोले पहाणे पुढचा चेंडू फ्री हिट आणि फ्री हिटच्या बॉलवरती मोठा स्टोक खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर इथून मात्र पूर्ण झाली आहे. रोखलं जाईल 1 या धाव संख्येवरती मोठा स्टोक खेळण्याचा प्रयत्न अगदी केला होता. फलंदाज आपण पाहिला तर मग लविश भोईरनं एका सिंगल धावेनं धावफलक पोचले गेले. 22च्या घरामध्ये चेंडू फेकून झाले 4. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी आहे. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. क्षेत्ररक्षक स्वतः एसटी रक्षक मात्र या ठिकाणी त्या ठिकाणी चेंडू लावला गेलाय म्हणजे त्या ठिकाणी तो बॉल जो आहे तो क्लिअर झालाय असंच पंचाने या ठिकाणी दर्शवलंय. एक सिंगल धाव हे असणार आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं जाईल 23 अंकांवरती. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. चला, सकाळच्या सत्रामध्ये विजय झालेला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मरुदेवी स्फोट राजावली अँड जय गणेश स्फोट गवळीपाडा. आपण यायचं आहे. आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे तो करणार आहोत. समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता. पुन्हा एकदा झेल आणि झेल मात्र झाला आहे ड्रॉप. वारंवार मात्र चुका या ठिकाणी घटित होताना आपल्याला पाहायला मिळालेत. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये फलंदाज बाद असणार आहे. 2 धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच
25 धावा धावफलकावरती लागल्यात आणि जिंकण्याकरता धावांची आवश्यकता आहे 13च्या सरासरीने 26. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी करणार आहोत. सकाळच्या सत्रामध्ये ज्यांनी 2 सामने जिंकलेत पहिला संघ ठरवला गेला. सकाळच्या सत्रामध्ये आई मरुदेवी स्पोर्ट राजावली संघ. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मग जय गणेश स्पोर्ट गवळीपाडा संघ. आणि संध्याकाळचं सत्र सध्या चालू आहे. एका चिठ्ठीवरती विजयी संघ असं नाव असणार आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चेस करायचं धावांचा टोटल आपण पाहिला तर मग 26 धावांचा टोटल. आणि कशा प्रकारचा खेळ मात्र रंगला जाईल मैदानाच्या आतमध्ये. पुढील मॅचेस देखील आपण बघितलं की तिसऱ्या फेरीसाठी देखील ड्रॉ चेक केले जात आहेत आणि ड्रॉ सध्या रेडी होत आहेत पाहायला मिळतात आपल्याला. आलेले सगळे खेळाडू क्रीडा रसिक असतील आमचे पाहुणे असतील आणि सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. चला मैदानाच्या आतमध्ये चेंडू पूर्व अशी रिक्वेस्ट करतोय मी. सध्या तरी मग आपण नजर टाकली आहे ना तर मैदानाच्या आतमध्ये चांगला क्रिकेट हा खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे. असं म्हटलं जात आहे ना, अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों में इम्तिहान बाकी है, अभी तो नापी है मैंने बस मुट्ठी, अभी तो पूरा आसमान बाकी है. आणि आपण बघितले तर मग इथे काय होईल, कशा प्रकारचे क्रिकेट खेळला जाईल. बघा 2 संघ आलेत, कर्णधार आलेत आणि 2 संघांना तर अपेक्षा अशीच असेल की बाय ही आम्हालाच मिळाली पाहिजे. सध्या तरी बघितलं तर आता मग ते बाय कोणाला मिळत आहे, थोडीशी भविष्यवाणी झालेली ती खरी होईल का तर खोटी होईल ते काय माहीत, पण नक्कीच भविष्यवाणी एक झालेली आहे. सध्या जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण बघू शकतो की 2 चिठ्ठ्या उचलल्या जात आहेत आणि त्या चिठ्ठ्यांमध्ये काय आहे आणि काय दडलंय आणि काय नाही दडलंय. बघा भविष्यवाणी ही सक्सेस झाली आणि भविष्यवाणी केली होती कोणी, नक्की त्याचं नाव नाही सांगणार मी. आणि भविष्यवाणी करणारा होता का, त्याने केली होती आणि ती झाली भविष्यवाणी. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये वळूया. लक्ष कंप्लीट करायचं आहे आणि लक्ष्याचा पाठलाग मात्र कशा प्रकारे केला जाईल. पहिला चेंडू 26 धावा सरासरी 13ची. पहिला पॅक फुटला, पूल करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, फटका मात्र गेलाय तिकडे. 1 धाव तर सहजच झाली, परंतु दुसऱ्या धावेचा विचार होता तो बदलावा लागला. का बदलावा लागला, कारण की धाव तिकडे बनत नव्हती आणि तेच प्रमुख कारण पाहायला मिळालं. राजावली संघाला मिळालेली बाय आणि त्यामुळेच विजेता संघ जय गणेश गवलीपाडा या संघाच्या सोबत 2 हात करताना पाहायला मिळेल पुढील मॅच मध्ये. आणि ती देखील एक रंगतदार मॅच पाहायला मिळेल प्रेक्षकांना. परंतु नागले संघ धावा डिफेंड करतोय. हो, सुंदर चेंडू पाहिलाय आपण, वेगवान गतीने हाताळलेला चेंडू. मिस्टर सिद्धेश जाधव इम्प्रेस केलं या खेळाडूने. इम्प्रेसिंग गोलंदाजी पाहतोय आपण आणि ज्या प्रकारचे आपण पाहिले ना की लेंथ चांगल्या प्रकारे नियंत्रणामध्ये हाताळू शकतोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर मग बॅटरला रीड करून आणि संपूर्ण आपण बघितलं तर ज्या प्रकारे आपण पाहिलं गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं ना, आपला एफर्ट्स पणाला लावतोय. रिदम चांगल्या रिदमने चांगला रन अप आणि चांगल्या लेंथ वर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय, पुढे टाकला गेला होता. फलंदाजाचा मनसुबा जास्त असतं, बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. ही लाईन आपण बघितली तर मग फलंदाजाचा जो फॉलो थ्रू ओळखला जातो, फलंदाजाची खेळण्याची क्षमता ओळखून मात्र गोलंदाज एक चांगल्या टप्प्यावर ही चेंडूची हाताळणी करताना पाहायला मिळत आहे आणि त्याचाच त्याला डेफिनेटली
मोबदला डबल मिळतोय कारण की चेंडू फेकून झाले 3 आणि धाव खर्च झाले फक्त 1. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हा चेंडू देखील हाताळला, आडव्या बॅटच्या साहाय्याने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु काय झाले की तिकडे सिंगलच धाव मिळेल आणि सिंगल धाव मिळाल्यानंतर असं चित्र डोळ्याच्या समोर आपल्याला दिसतंय ना की 26 धावांचा पाठलाग करत असताना थोडासा जो स्टार्ट आहे ना तो कठीण झाला, धीमा स्टार्ट भरपूर, कारण की हे जलद क्रिकेट आहे. कारण की आता आपण बघितलं 2G चा जमाना गेलाय, 5G चा जमाना आला आणि 5G मध्ये आपण बघितलं तर 2G च्या जमान्याने जाणार ना, तर मग जो स्पीड 5G पकडते ती 2G ने मात्र मागेच पडू आणि तेच चित्र पाहायला मिळत आहे. वेगवान चेंडू पुन्हा एकदा बाटची कडा पाहिले आपण, चेंडू चालला थडम्यांच्या दिशेने, 2 धावा तिकडे मिळतील. 2 धावांनी टीमचं टोटल वाढलं गेलंय, पोचलं गेलंय. पाहिलं आपण तर फलकावर 4 म्हणजेच काय तर 22 धावा जिंकण्यासाठी येणारे आपण पाहिलं तर चेंडू 7 चेंडू 22 धावा. जसं म्हणतात ना की नाम ऐसा करो कि काम बन जाए और काम ऐसा करो कि नाम बन जाए. जिंदगी तो काट लेता है यूं हर कोई, लेकिन आप जिंदगी ऐसे जियो कि सबके लिए एक मिसाल बन जाए. मिसाल भर एक पारी खेळावी लागेल. उलटा चेंडू स्ट्रेट हिटचा फटका पाहायला मिळतोय, क्रॅकिंग शॉट, फिल्डर आहेत तिकडे, लवेश चेंडूला फळ करताना धाब्यांचा प्रयत्न होता, परंतु हा ना तू मै या दरम्यान झालंय काय तर नेमकं घडलंय काय हे चित्र थोडस आपण पाहिलं तर अडचणीमध्ये आणणार ठरू शकते, कारण की पहिल्याच प्रयत्नामध्ये नक्कीच थांबले होते परंतु त्यानंतर स्टार्ट केला, परंतु नक्कीच जेव्हा फटका कंप्लीट झाला तेव्हा नक्कीच कुठेतरी हे चित्र थोडंसं बिघडताना पाहायला मिळत आहे. रनआउट साठी नक्कीच आपण बघितलं की थर्ड अंपायरच मात्र इथे मदत घेतली जाते. डिसिजन हे पूर्ण होताना पाहायला मिळेल. DRS चा वापर करून रन आउट आहे की नाही हे मात्र चित्र साफ केलं जात आहे. चला गोलंदाज तुमचा नक्की सेटअप करा, तोपर्यंत फिल्डर डिसिजन पोहोचेल. आमचे तिसरे पंच ते डिसिजन पोहोचवताना तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचले गेले की फलंदाज आहे आउट. राजेश मात्र परताना पाहायला मिळालेत आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग नवीन फलंदाज आता गणेश. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय लवेश भोईर असतील, त्यांच्या हातामध्ये चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धाव्यांची गरज 20 धावा. 6 चेंडू 20 धावा कोणाची होईल आता या मॅच मध्ये. हवा सध्या तरी हवा तर आपण बघितले तर जोरदार वाताना पाहायला मिळते, कारण की हवा कुठे आहे नक्कीच तुम्हाला देखील माहिती आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण बघितले तर क्रिकेटची हवा पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर आलेल्या धावा आपण पाहिल्या तर अनुषंगाने मोठे फटके, 18 धाव्यांची गरज असेल. येणारे 5 चेंडू आणि 18 धावा हे चर्चा सत्र आपल्याला पाहायला मिळेल. मोठे फटके, 3 मोठे फटके या ओव्हर मध्ये मॅचला मात्र संपवलं जाऊ शकत आहे. सुरेख चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला, तर चित्र काय पाहायला मिळत आहे की पूर्णपणे इकडे मॅचवर आहे ना नागले संघाचं वर्चस्व पाहायला मिळालंय. हो का तर पहिल्या ओव्हर पासून मागे जे छोटी मुलं आहेत त्यांना विनंती करते बाहेर जा,
भांडू नका तिकडे, लहान मुलांना भांडू नका विनंती करतोय. चला मैदानाच्या बाहेर चला, तिकडे भांडू नका. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण. 2 मॅच आणखीन आपल्याला खेळायच्या आहेत. समोरच्या दिशेने फटका हवेत खेचला गेलाय, डिस्टन्स नाही मिळालंय. झेल कव्हर केला होता परंतु कलेक्ट झाला नाहीये. बघा काय झालं की इथे मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळाले, कारण की 3 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण अजून आहे. 3 चेंडूवर आपण बघितलं तर मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील. 3 चेंडूवर आता 3 मोठे षटकार ठोकण्याचा मनसुबा प्रयत्न आणि ते करावंच लागेल, कारण की आता नाही तर कधीच नाही. हे चित्र डोळ्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच आपण मध्ये पाहणार आहोत गवलीपाडा संघाच्या सोबत विजेता संघ खेळ. हा फटका हवेत पाहतोय पुन्हा एकदा, फिल्डर तिकडे. झेल या वेळेला कलेक्ट केला जातोय. सुंदर रित्या माता आपण पाहिलंय, झेलला कलेक्ट केलं जाईल आणि फलंदाज मात्र केला जाईल इथे बाद. मॅच मात्र पूर्णपणे फसली आहे. टीम आपण पाहिली आहे तर मग आयवंडू स्पोर्ट्स मांगुर्णे पाडा, कारण की 2 चेंडू आणि 17 धावा त्यांना आता धाव्यांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी आहे. सध्या तरी आपण बघितलं तर मग 17 धाव्यांची गरज, 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. फटका पाहतो या वेळेला सुंदर आहे, देखणा आहे, चांगला आहे, पण त्या फटक्यामध्ये नेमकं काय आहे? पण त्या फटक्यामध्ये फक्त विकेटच आहे. पूर्णपणे कठीण झालेला मॅच पाहायला मिळतोय आपल्याला. 1 चेंडू आणि 17 धावा आता सामना जिंकण्यासाठी. वेलकम सुनीलजी मिश्रा साहेबांचं इथे शुभागमन, आणि सध्या तरी नक्कीच नक्कीच लक्ष असेल. सध्या मैदानाच्या मध्ये वळूया. सध्या तरी आपण बघितलं तर मग हा सामना जिंकला जातोय. टीम आपण बघितली तर मग नागले गावदेवी स्पोर्ट्स एकविरा स्पोर्ट्स नागले टीमचा आपण बघितलं परफॉर्मन्स छान पाहायला मिळत आहे. छान क्रिकेट त्यांचा खेळला गेलाय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण पाहिला तर जो दिला जाईल. कोण आहे या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच? कॅप्टन देखील या. नागले टीम कॅप्टन पाठवा त्वरित. बॅटिंग रन कोणी बनवला? रन सध्या तरी आपण बघितला. हा मला वाटते मंगुर्णेपाडा संघ आपला प्रवेश शुल्क देखील जमा करायचं आहे आणि तसंच कॅप्टन देखील या. सामनावीरचा पुरस्कार कोण आहे तर मला वाटतं की लवेश, ज्याची निवड केली